नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अशा माताजीविषयी बोलणार आहोत, जी माताजी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करते। कथा खूप रोमांचक आहे आणि तुम्ही ही शेवटपर्यंत नक्की बघा। चुडेल माता। हो, ऐकायला खूप अवघड वाटतं ना? चुडेल माता। माताजीचं मूळ गाव जुना चांपड होतं। त्या वाघेला कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या होत्या। चुडेल माताचे मूळ नाव देवलबा होते। त्यांच्या माता पित्यांच्या त्या एकुलते एक मुलगी होता। बनासकाठ्याच्या किनाऱ्यावरती त्या राहत होत्या। देवलबा जेव्हा 16 वर्षाच्या झाल्या तेव्हा पाऊस न येता खूप मोठा दुष्काळ पडला आणि शेतामध्ये कुठलंही अन्नधान्य उगलं नाही। तेव्हापासून सर्व लोकांना तिथे गरिबीची झळ लागली। पण आईने विचार केला, जेव्हा काहीतरी पिकवायचं म्हटलं तेव्हा देवीला नवस करायचा, म्हणून आईने देवलबाला आवाज दिला आणि बाजारातून कुंकू आणि तांदूळ घेऊन ये असे सांगितले। देवलबा खूप गाढ झोपेमध्ये होत्या। तेव्हा त्या झोपेतून उठल्या आणि बघितले तर त्यांच्या पायाखाली काळा विशाल असा साप होता आणि त्यांनी तो साप पायाच्या खाली दाबून धरला आणि उचलून घराच्या बाहेर आणून त्यांनी तो फेकून दिला। हे सर्व त्यांच्या वडिलांच्या दृष्टीस पडले। त्यांच्या वडिलांनी विचार केला, लहानपणापासूनच ही मुलगी पराक्रमी आणि निडर असून त्यांनी विचार केला की ही कुठलीही दैवी शक्तीच आहे। त्या पुढे बाजारात जायला निघाल्या। बाजारात गेल्यावरती सर्व लहान मुलं तिथे खेळत होते। खेळताना तिथे 2 विशालकाय मुंगूस आले आणि ते भांडण करत होते। लहान मुलांना त्यांनी घेरले होते। सर्व लोक घाबरले आणि तिथे त्या देवलबा आल्या। तेव्हा त्या मुंगसाची शेपटी पकडून देवलबाने गोल गोल फिरवून खूप लांब फेकून दिले। सर्व ग्रामस्थ सुद्धा विचारात पडले आणि तिच्याकडे कौतुकाने बघू लागले। असे चुडेल माताचे खूप सारे अनुभव आहेत। ही गोष्ट आहे सुमारे 300 वर्षांपूर्वीची। आज आपण जाणून घेणार आहोत, देवल एक मुलगी असून त्या चुडेल माता कशा झाल्या। त्यांच्या गावामध्ये भजनाचा कार्यक्रम होता। भजन म्हणण्यासाठी भजन मंडळी आली होती। त्यामध्ये विक्रमसिंग म्हणून दुसऱ्या गावाचा राजाचा मुलगा सुद्धा आला होता। मुलाला बघूनच देवलबाला तो मनोमन आवडू लागला। भजन पूर्ण झाल्यावर देवलबा त्यांना भेटल्या आणि सांगू लागल्या, गावाच्या वेशीवर पिंपळाच्या झाडाखाली घोडसवार होऊन जो कोणी राजकुमार येईल त्याच्याशी मी विवाह करेल। तेव्हा विक्रमसिंगला सुद्धा त्या देवलबा आवडू लागल्या आणि देवलबाला त्यांनी वचन दिले। देवलबा आता 21 वर्षांच्या झाल्या होत्या आणि वचन दिल्याप्रमाणे विक्रमसिंग सुद्धा देवलबाच्या गावाला यायला निघाले। ते येत असतानाच त्यांच्या नजरेस दृश्य पडले की कसाई 2 गायांना घेऊन जात होता। विक्रमसिंग त्या गायांना वाचवण्यासाठी त्या कसायासोबत भांडण केले। ते भांडण युद्धामध्ये बदलले। गायांना कत्तलखान्यात जाण्यापासून त्यांनी वाचवले। त्याच्यासोबतच युद्ध करत असताना त्यांच्या शरीराला खूप जखमा झाल्या, घाव झाले, तरी ते घोड्यावरती बसून देवलबाच्या गावाला यायला निघाले आणि वचनाप्रमाणे पिंपळाच्या झाडाजवळ आले। तेव्हा देवलबाला हे माहिती पडली की विक्रमसिंग गंभीर हालतमध्ये आहे। तेव्हा ते त्यांना भेटायला आल्या। तेव्हा विक्रमसिंगने सर्व हकीकत देवलबाला सांगितली। मग देवलबाने त्यांच्या गळ्यामध्ये हार घातले। एकमेकांशी विवाह करून त्या विक्रमसिंगच्या गावाला परतीच्या मार्गासाठी निघाल्या। येत असता अंधारावर रस्त्यात खूप मोठी खोल विहीर होती आणि त्या विहिरीजवळ विक्रमसिंग उतरला। पाणी पिण्यासाठी जातो असं म्हणून अचानक त्याने त्या विहिरीमध्ये उडी घेतली। तेव्हा विक्रमसिंगच्या पाठोपाठ देवलबाने सुद्धा आत्महत्या केली आणि दोघंही मृत पावले। तेव्हापासून विक्रमसिंग, पिशाच्च आणि देवलबा ह्या चुडेल माता झाल्या। जशा देवलबा सुहागनाच्या कपड्यांमध्ये होत्या तशाच त्या इकडे तिकडे फिरू लागल्या, आक्रोश करू लागल्या, क्रोध करू लागल्या। विक्रमसिंग पण त्यांच्या सोबत जात होते, पण त्या तेव्हा त्यांना म्हणाल्या, आपला संसार हा थोडीच मिळाला आहे, आता आपण सोबत राहून काही उपयोग नाही। पुढचा जन्मात आपण आपला संसार मांडूया, तुम्ही तुमच्या रस्त्याला निघावे असे म्हणून देवलबा वेगळ्या रस्त्याला आणि विक्रमसिंग माघारी फिरले। तेव्हापासून देवलबा त्या ठिकाणी फिरू लागल्या। पण जेव्हाही त्या रस्त्यावर वऱ्हाड जात असे तेव्हा ते त्या लोकांना त्रास देत असत। एका दिवशी एका राजाचे वऱ्हाड तिथे आले आणि तेव्हा देवलबा सर्वांना दिसू लागल्या। घोड्याचे शेपूट पकडले आणि त्या राजाला जाऊ देत नव्हत्या आणि म्हणाल्या की मी तुझ्या सोबत येते। तेव्हा
तिथे असलेल्या राजाने सांगितले की तू राजपुतांची मुलगी असून तुला हे शोभा देत नाही, तुम्ही ही करू नका, तुमची आत्मा शुद्ध करून विधिवत पूजा करून तुमचे आम्ही मंदिर बांधू, पूजा करू, पण जेव्हा कोणी इथे वऱ्हाड येईल तेव्हा ते तुम्हाला पहिला मान देतील असं आम्ही तुम्हाला आश्वासन देतो आणि दररोज इथे तुमची पूजा आरती केली जाईल, पण त्या बदल्यात तुम्ही लोकांचे दुःख दूर करावे आणि त्यांना आशीर्वाद द्यावा. तसेच त्या प्रेतामधून मग त्या प्रेमळ देवी बनल्या, म्हणजेच चुडेल माता बनल्या. उंडेर गावाच्या वेशीवर 5 विटांचा छोटा खोपा बनवून त्यामध्ये अखंड दिवा लावून तिथे चुडेल माताला बसवले. गावातील लोक हळूहळू तिथे जायला लागले, लोकांची मनोकामना पूर्ण व्हायला लागली. बदलत्या वेळेनुसार खूप मोठे असे भव्य मंदिर बांधले गेले, तिथे लोक नवस पूर्ण करण्यासाठी येत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत जय चुडेल माता.